श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. भोगीला मिक्स भाजी खाण्याची पद्धत आहे. खूप जास्त मान असतो मिक्स भाजीचा भोगी दिवशी. यामध्ये खूप साऱ्या भाज्या मिक्स केल्या जातात आणि त्याची छान अशी भाजी बनवली जाते. ही भाजी जर भोगीच्या दिवशी खाल्ली ना तर आपल्यामध्ये कुठलेही आजार उद्भवत नाहीत. म्हणजेच काय तर या भाजीने आजार नाहीसे होतात असं म्हटलं जातं. न काही भोगी तो सदारोगी. पण यामध्ये काही भाज्या वर्ज्य आहेत ज्या आपल्याला भोगीच्या दिवशी खायच्या नसतात. त्या कोणत्या भाज्या आहेत हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या निष्ठा या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा. बघा, 14 जानेवारीला संक्रांत आहे आणि या वर्षीची संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे. संक्रांत कधी असते तर ज्या वेळेस मकर राशीमध्ये सूर्य प्रवेश करतो आणि या वर्षीचा मकर राशीमध्ये सूर्य प्रवेश करत आहे 3:13 मग आपल्याला जी व्यवसायाला जायचा कालावधी, पूजेचा कालावधी आहे तो 3:15 पासून सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत आहे. लक्षात ठेवा, 3:15च्या नंतरच आपल्याला व्यवसाय करायचा आहे. आणि या वर्षीचं मकर संक्रांतीचं वाहन आहे वाघ आणि उपवाहन आहे घोडा. प्रत्येक वर्षी संक्रांतीचं वाहन हे बदललं जातं. आणि रंग तर माहिती आहे तुम्हाला की रंग यावर्षीची संक्रांती ही पिवळ्या रंगावर आली आहे. त्यामुळे चुकूनही कोणीही घरामधील फक्त सवासिनीच असं नसतं. प्रत्येक घरातल्या व्यक्तीला सांगा की 14 तारखेला तुम्हाला पिवळा रंग घालायचा नाही आहे. आणि त्यासोबतच मकर संक्रांतीला जर का तुम्ही दान केलं ना तर तुम्हाला खूप जास्त पुण्य लाभणार आहे. मकर संक्रांत ही सूर्यदेवतेची मानली जाते आणि सूर्यदेवतेला दान करणारी लोक अतिशय प्रिय आहेत. या वर्षात तुम्ही जेवढं दान कराल ना त्याच्या कितीतरी पटीने तुम्हाला पुढच्या जन्मात परत मिळत असतं. त्याच्यामुळे नक्की मकर संक्रांतीला दान करा. व आजचा आपला विषय काय आहे तर मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीशिवाय मकर संक्रांत अपूर्ण आहे. जेवढी महत्त्वाची संक्रांत आहे ना तेवढीच महत्त्वाची भोगी आहे. भोगी दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठून, शक्य होत असेल तर ब्रह्ममुहूर्तावर उठून आंघोळ करणं खूप महत्त्वाचं असतं. खूप चांगलं मानलं जातं. जो कोणी भोगीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर आंघोळ करतो त्याला खूप जास्त यश मिळतं असं मानलं जातं. त्यामुळे सकाळी लवकर उठा, लवकर तयार व्हा. आणि लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही आंघोळीला जाल ना त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तीळ तुम्हाला टाकायचे असतात. भोगीच्या दिवशी सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं ते म्हणजे पांढरे तीळ. प्रत्येक म्हणजे तुम्ही स्वयंपाक बनवणार असताल, जे काही बनवणार असताल ना त्याच्यामध्ये देखील पांढरे तीळ, मग भात असू द्या, भाकरी असू द्या, भाजी असू द्या, प्रत्येक गोष्टीमध्ये पांढऱ्या तिळाला खूप जास्त महत्त्व आहे. आणि संक्रांत हा सणच आहे. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तिळाला खूप जास्त महत्त्व आहे संक्रांतीच्या या कालावधीमध्ये. त्यासोबतच भोगी दिवशी अजून एक महत्त्वाचं काम होतं ते म्हणजे सुगड खण पूजन. कोणाकडे भोगी दिवशी खण पूजले जातात संध्याकाळी, तर कोणाकडे संक्रांतीच्या दिवशी खण पूजले जातात. आमच्याकडे भोगीच्या दिवशीच खण पूजले जातात. त्यामध्ये आम्ही ऊस वापरतो, त्यासोबतच गव्हाच्या लोंब्या, गाजर, हरभरा, ओला हरभरा जे आपले ढाळे आलेले असतात त्याला आम्ही ढाळे असं म्हणतो, ते वापरले जातं. ऊस वापरला जातो, गाजर वापरलं जातं, वाटाणा वापरला जातो. या सगळ्या मिक्स करून या वस्तू त्या खणामध्ये भरल्या जातात व त्याची पूजा केली जाते. त्याच्या संदर्भातील देखील मी व्हिडिओ बनवला आहे. तुम्हाला तो आपल्या चॅनलवर मिळेल की सुगड कसे पूजावे, म्हणजेच खण कसे पूजावे. व त्यासोबतच महत्त्वाचं असतं भोगीला ते म्हणजे मिक्स भाजी. मी म्हटलं तसं, जो न खाई भोगी तो सदारोगी. भोगी म्हणजेच काय तर आपल्याला मिक्स भाजी, ज्या आपल्या शेतामध्ये उगवल्या जातात भाज्या, ज्या शेतामध्ये येतात भाज्या, त्या सगळ्या मिक्स करून त्याची एक भाजी बनवली जाते. त्यामध्ये खूप साऱ्या भाज्या ॲड होतात आणि जो कोणी ही भाजी खातो ना त्याला कुठलेही आजार उद्भवत नाहीत अशी मान्यता आहे. या भाज्यांनी आजार नाहीसे होतात. त्याच्यामुळे भोगी दिवशी तुम्हाला नक्की घरामध्ये मिक्स भाजी बनवायची आहे व घरातील प्रत्येक व्यक्तीला ती खायला द्यायची आहे. त्यामध्ये मुख्यत्वे पावटा, घेवडा, हरभरा,
हरभरा असतो म्हणजे तेच डाळीचे सोल असतात, त्याची आपल्याला भाजी बनवायची असते. त्याच्यामध्ये अजून वांगं वापरलं जातं, मेथीची भाजी, ज्या कोणत्या भाज्या असतात त्या. फक्त आपल्याला 2 भाज्या त्याच्यामध्ये मिक्स करायच्या नसतात, त्या म्हणजे कारलं. कारलं हे कडू असतं आणि भोगी हा गोडव्याचा सण आहे, त्याच्यामुळे कारलं त्यामध्ये ॲड करायचं नाही. इव्हन तुम्ही कारल्याची भाजी त्या दिवशी घरी बनवायची नाही आणि कोणी दिली जरी तरी ती खायची नाही. व त्यासोबतच भेंडीची भाजी, या 2 भाज्या मिक्स भाजीमध्ये ॲड करायची नाही. या 2 भाज्या वर्ज मानल्या जातात मिक्स भाजीमध्ये भोगी दिवशी. त्यामुळे लक्षात ठेवा, 2 भाज्या तुम्हाला ॲड करायच्या नाही आहेत. ही भाजी ॲड केल्याने कदाचित जो काही तुमच्यातील रोग आहे म्हणजे आजार जे नाहीसे होणार आहेत ते होणार नाहीत. त्यामुळे या भाज्या 2 वर्ज्य मानल्या जातात. बाकी तुम्ही इतर कुठलीही भाजी त्याच्यामध्ये ॲड करू शकता व त्याची भोगी करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, भोगी जी भाजी करणार आहे ना तुम्ही मिक्स, त्यामध्ये देखील तुम्हाला पांढरे तीळ वापरायचे आहेत. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा व कमेंट करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये उद्या.